नमस्कार। आज आपल्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका सरचिटणीस रोहित सोरटे या ठिकाणी आहेत। आज त्यांना आपण केवळ जिल्हा परिषद पंचायत समितीच नव्हे तर नगर परिषद, नगरपालिका, नगरपंचायतीच्या इलेक्शन संदर्भात त्यांच्या पक्षाची झालेली तयारी आणि त्यांचं पुढचं विजन या संदर्भात विचारणा करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत। तर नमस्ते, जय भीम। जय भीम। आता ज्या पंचायत समिती झेडपी निवडणुका आलेल्या आहेत त्याच्या अनुषंगानं आपलं मित्र पक्षांशी काय बोलणं झालं आणि आपली काय तयारी आहे या संदर्भात माहिती द्यावी। धन्यवाद सुनीलजी। आपण सर्वप्रथम आमच्याकडे विचारणा केली की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या संदर्भात, त्याचबरोबर नगरपंचायत असेल, नगर परिषद असेल, याच्या संदर्भात तुमच्या चॅनलचं पहिल्यांदा मी हार्दिक अभिनंदन करतो की आपण रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला आणि रिपब्लिकन पक्षाला त्याची भूमिका काय हा सवाल माझ्या माहितीप्रमाणे तालुक्यातला पहिला तुमचा चॅनल असेल की त्यांनी हा जो प्रश्न आहे तो रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला विचारण्यात आला। सर्वप्रथम मी तुमच्या चॅनलचं हार्दिक अभिनंदन करतो। आपणाला सांगायला आनंद वाटेल की 2010 मध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी काँग्रेसची साथ सोडत सर्वात प्रथम महाराष्ट्रामध्ये भीमशक्ती आणि शिवशक्तीचा प्रयोग केला आणि खऱ्या अर्थानं काँग्रेसची सत्ता घालवण्याचं काम ह्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आठवले साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे। आणि बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय की रिपब्लिकन पक्षाची कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जात नाही, परंतु यावेळेसचं चित्र हे अतिशय वेगळं असेल। रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्रात नव्हे परंतु नागालँडमध्ये रिपब्लिकन पक्षाचे 2 आमदार रिपब्लिकन पक्षाच्या एबी फॉर्मवर निवडून आलेले आहेत। त्याचबरोबर मणिपूर असेल, आसाम असेल, अशा 7-8 ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे आमदार 2 नंबरच्या मताने त्या ठिकाणी गेलेले आहेत। थोडक्या मतांनी त्या ठिकाणी पराभव झालेला आहे। त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात सुद्धा रिपब्लिकन पक्ष हा दखलपात्र पक्ष आहे। कोणतीही निवडणूक असू द्या, रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते तन मन धनाने अतिशय प्रामाणिकपणाने रिपब्लिकन पक्षाचं काम करत असतात। आम्हाला आशा आहे की येणाऱ्या निवडणुकांमध्ये 100% रिपब्लिकन पक्षाला विश्वासात घेऊनच या ठिकाणची महायुती लढेल असा आम्हाला आशावाद आहे। आता जे आपल्याला या दहेगाव गट असेल इथं एससी आरक्षण पडलेलं आहे, तसंच पंचायत समिती गणांसाठी सुद्धा आरक्षण आहे। या संदर्भात आपली इथल्या मित्र पक्षांशी काय बोलणे झालेले आहे का? मी तुम्हाला सांगू इच्छितो की इतिहासामध्ये पहिल्यांदा, माळशिरस तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदा 4 जिल्हा परिषदेचे गट हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित झालेले आहेत। रिपब्लिकन पक्ष हा तळागाळात काम करणारा पक्ष आहे। प्रामुख्याने रिपब्लिकन पक्षाची वोटर बँक ही अनुसूचित जाती जमातीची मोठ्या प्रमाणात वोट बँक ही रिपब्लिकन पक्षाची आहे। आणि जर रिपब्लिकन पक्षाचे या ठिकाणी जर माळशिरस तालुक्यामध्ये 4 एससीचे गट जर जिल्हा परिषदेचे आरक्षित असतील तर सर्वात प्रथम दावा हा रिपब्लिकन पक्षाचा राहील। त्याचबरोबर जे 4 गट आहेत त्या 4ही गटावरती आम्ही आमच्या मित्र पक्षाशी बोलणी करणार आहोत। त्याचबरोबर जे पंचायत समितीचे गण आहेत त्यामध्ये सुद्धा रिपब्लिकन पक्षाला योग्य असा सन्मान दिला जावा अशी आमची या ठिकाणी भूमिका असणार आहे। आता झेडपी पंचायत समितीच्या अगोदर नगर परिषद, नगरपंचायतीचं इलेक्शन आहे। आपल्या माळशिरस तालुक्यात अकलूज नगर परिषदेचं लवकरच जाहीर होतील तारखा, तर त्या संदर्भात नगर परिषद संदर्भात आपण कोणाशी चर्चा केली आहे का? तशी आमची युती ही भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, शिवसेना, शिंदेची शिवसेना, अजितदादाची राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन पक्ष आणि भाजप अशा पद्धतीनं आमची महायुती आहे। आणि आपल्याला सांगायला आनंद वाटतोय की अकलूज नगर परिषद ही पहिल्यांदा त्याची निवडणूक होत आहे आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की ती जागा सुद्धा अनुसूचित जातीसाठी
आरक्षित आहे. त्याच्यामुळं आम्हाला आशा आहे की त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचा त्या ठिकाणी नगराध्यक्ष होईल आणि भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष रिपब्लिकन पक्षाचा सन्मान अकलूजच्या नगर परिषदेवर रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष करून या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाला योग्य असा सन्मान देतील असा आमची आशावाद आहे. आता लवकरच तारखा जाहीर होणार आहेत. तुमची पक्षाची संघटन बांधणी जी आहे त्या पद्धतीने पाहता तालुक्यात इतर पक्ष सुद्धा दावा करणार आहेत की आरक्षित जागा आम्हाला मिळावी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियालाच ती मिळेल असा आपण आशावाद व्यक्त केलेला आहे. मात्र अधिकृत पाहता बौद्ध, मातंग या प्रमुख जाती मागासवर्गीय समाजातील या जातींना वेळोवेळी डावललं जातं. असं जर होण्याचा प्रयत्न वाटला तर तुम्ही काय भूमिका घ्याल? आता मी सांगायला तुम्हाला आनंद वाटेल की गेली 15 वर्ष झालं मी रिपब्लिकन पक्षामध्ये सक्रियपणानं काम करतोय. त्याच्यामध्ये आम्ही जवळून पाहिलेलं आहे. माळशिरस तालुक्यामध्ये मोहिते पाटलांची एक हाती सत्ता होती. ज्यावेळेस रिपब्लिकन पक्षाने मोहिते पाटलांची साथ सोडून ज्यावेळेस उत्तम जानकर त्यावेळेस शेतकरी संघटनेत होते, ज्यावेळेस रिपब्लिकन पक्षाची आणि शेतकरी संघटनेची युती झाली, त्यावेळेस कधी नव्हे ते या माळशिरस तालुक्याचा सभापती, उपसभापती हे शेतकरी संघटनेचे झाले आणि त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे 2 पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषदेचा 1 मेंबर हा रिपब्लिकन पक्षाचा झालेला आहे. हा इतिहास नाकारून चालणार नाही. त्याच्यामुळे आमची एक मत आहे की रिपब्लिकन पक्षाला विचारात घेतल्याशिवाय या माळशिरस तालुक्याचं राजकारण पूर्ण होणार नाही. त्याच्यामुळं ह्या गोष्टीची दखल 100% भारतीय जनता पार्टी आणि सर्व मित्रपक्ष घेतील अशी आम्हाला आशा आहे आणि 100% घेतील एवढं आम्हाला म्हणजे वाटतंय की 100% आम्हाला ते घेतील त्या पद्धतीने. लवकरच निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत आणि नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. जसं रोहितजींनी म्हटलं की या ठिकाणी नेहमी घडत आले की मातंग आणि महार या मोठ्या जातींना, बहुसंख्याक जातींना डावलण्याचं काम केलं जातं. पण यावेळेस यांनी अशा पद्धतीने युवराज आखलेले आहे की त्या पद्धतीनं होणार नाही. या ठिकाणी मातंग आणि बौद्ध समाज असेल, महार समाज असेल यांनाच या ठिकाणी न्याय मिळेल आपण आशावाद केलेला आहे. आपण जो आम्हाला वेळ दिला, जी मुलाखत दिली त्याबद्दल आम्ही आपला आभार आहे. जय भीम. जय भीम.